मित्रांनो, आज मी खूपच नाराज होतं कारण आज महालक्ष्मी जाणार होती. मित्रांनो, आज तिसरा दिवस होता महालक्ष्मीचा जाण्याचा आणि सकाळी सकाळी गोड सामान ठेवलं जातं. आणि मित्रांनो, सगळी सवासणी आली होती आमच्या घरी आणि हराळी निवडत होती मित्रांनो. आणि मित्रांनो, सवासणीच्या मेळ्यामध्ये आज गाठी घेतली जाते आणि वज्जा आहे का हलका आहे म्हणून सवासणीच्या मेळ्यामध्ये ही गाठी घेतात मित्रांनो. आणि सगळी सवासणी मिळून गाठी घेत होती महालक्ष्मीची. तर मित्रांनो, तोपर्यंत मी चाय बनवलं कारण माझ्या हाताचा चाय खूप सगळ्यांना आवडते. आणि मी चाय बनवले मित्रांनो. सगळी सवासणी मिळून इकडं आरती केली आणि ही सामान दिसते ना, संध्याकाळी महालक्ष्मी जाताना वटी भरली जाते आणि जाण्याचं टायमिंग झालं. हळदी कुंकू लावली माझी बहीण महालक्ष्मीला मित्रांनो. त्यांचं जाण्याचं टायमिंग होतं मित्रांनो. हळदी कुंकू ती लावली आणि त्यांच्या डोक्यावरती जे महालक्ष्मीची गाठी होती ती घेऊन जातात मित्रांनो. महालक्ष्मीची सगळी मिळून वटी भरली जाताना त्यांची वटी भरली जाते मित्रांनो. आणि लास्टची महालक्ष्मीची आरती होती. खूपच वाईट वाटत होतं मित्रांनो. नारळ फोडलं महालक्ष्मीला आणि मित्रांनो 3 दिवस झालं सगळं मीच करत होतं. लई भारी वाटत होतं आणि महालक्ष्मी जाताना रडू आलं मित्रांनो. कारण मी सगळं मन लावून केलं होतं मित्रांनो. तर अश्रू माझे थांबतच नव्हते कारण एवढं करमत होतं ना महालक्ष्मी आलं तेव्हा. आणि सगळं मी माझ्या हाताने करत होतं. पूर्ण घरामध्ये मी सगळं काम करू लागलो होतं मित्रांनो. खूपच रडू आलं मित्रांनो. काय सांगू जाताना कारण मन लावून केलेलं मित्रांनो. खूपच मन लावून केलं होतं. महालक्ष्मी जाताना लई रडू आले मित्रांनो. आणि आता 1 वर्षासाठी महालक्ष्मी दिसणार नाही, संदूकमध्ये असते, पेटीमध्ये असते म्हणून खूपच वाईट वाटलं मित्रांनो.